स्वागतम. रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा अप्पर ही शाळा स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त शाळा आहे. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळेमध्ये 2 लाखाचं बक्षीस आपल्याला मिळालं आहे. हे सर्व करण्यासाठी अप्पर ग्रामपंचायत यांच्याकडून आपल्याला त्याचप्रमाणे आदळकोण, आंबेवाडी आणि चांदीकोण या ग्रामस्थांचं या ठिकाणी सहकार्य असल्यामुळे मला या ठिकाणी शाळा सुंदर स्वच्छ करण्याची इच्छा आहे. केंद्र शाळेच्या या ठिकाणी शाळा समिती या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझे विद्यार्थी यांचं या ठिकाणी नेहमी या ठिकाणी सहकारची भूमिका असते. नमस्कार. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अप्पर या शाळेमध्ये माझी मुलगी इयत्ता पहिलीमध्ये मी तिला शाळेमध्ये ॲडमिशन केलं. तेव्हापासून माझ्या मुलीचं म्हणजे शिक्षणाचं म्हणजे मला टेन्शन नाही. माझ्या मुलीचा अभ्यास वगैरे खूप सुंदर एका प्रकारे शाळांनी निघून झाला. शाळेचे म्हणजे सरांच्या बोलत सरांनी शाळेला खूप सुंदर असं स्वच्छ मुलांना निरोगी वगैरे सगळं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींकडे खूप सुंदर प्रकारे लक्ष दिलं आणि शाळा खूप सुंदर अशी रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा अप्पर या शाळेला स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त आणि माजी मुख्यमंत्री पुरस्कार प्राप्त शाळा आपली झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी आपण जे उपक्रम राबवलेले आहेत ते थोडक्यात मी तुम्हाला निर्देशित करतो. माझी शाळा डिजिटल शाळा आहे आणि त्या दृष्टिकोनातून मुलांचा अध्ययनाध्यापन आम्ही स्मार्ट TV त्याचप्रमाणे संगणक याद्वारे आम्ही अध्ययनाध्यापन विद्यार्थ्यांचा घेत असतो. या माझ्या शाळेच्या बोलक्या भिंती आहेत. या बोलक्या भिंतींमधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्ययन अध्यापनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होतो. विद्यार्थी प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पाठ आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी बोलक्या भिंतींचा उपयोग विद्यार्थी करून घेतात. इयत्ता 3री आणि 4थीचा वर्ग आहे. अतिशय सुंदर स्वच्छ असा वर्ग आहे. माझ्या वर्गामधील सगळ्या भिंती या बोलक्या भिंती आहेत. विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक साहित्याचा वापर केलेला आहे आणि ह्या विद्यार्थ्यातून मुलांचं विविध प्रकारे चांगलं अध्ययन अध्यापन प्रक्रियाही घडत असते. माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आरो बसवलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुंदर पाणी या ठिकाणी सुद्धा मिळालं पाहिजे. त्याचप्रमाणे कूलरचा या ठिकाणी उपयोग होतो. माझ्या शाळेची ह्या बोलक्या भिंती जो बाहेरील दक्षिणी भाग आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी सर्व दिनचर्या, भारताचे संविधान, महाराष्ट्राचा नकाशा, मध्यान्ह भोजन योजना, तंबाखूमुक्त शाळा, प्लास्टिकमुक्त शाळा या प्रकारे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपल्या शाळेमध्ये समजा अपंग विद्यार्थी असतील तर अपंग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प आणि चेअरची या ठिकाणी सोय आपण केलेली आहे. त्याचप्रमाणे कमोड उपलब्ध आहे. माझ्या शाळेचा हा दर्शनी भाग आहे आणि स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आनंददायी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक ध्वजस्तंभ आहे. या ध्वजस्तंभामध्ये 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे महाराष्ट्राने या ठिकाणी सण साजरे केला जातो. या माझ्या अप्पर शाळेचं हे मैदान आहे. या मैदानामध्ये बाग तयार केलेली आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारची खेळणी या ठिकाणी मुलांसाठी या ठिकाणी आपण आणलेली आहेत की जेणेकरून मुलांचा उत्साह वाढेल. माझी शाळा आनंददायी होण्यासाठी हा एक मोठा सिंहाचा वाटा आहे की या खेळण्याच्याद्वारे मुलं शाळेच्या वेळेच्या अगोदर येतात. शाळेच्या भोवती या ठिकाणी संरक्षण भिंत असावी या दृष्टिकोनातून शासनाने या ठिकाणी निधी टाकून या ठिकाणी संरक्षण भिंत ही पण अतिशय चांगल्या प्रकारे रंगबेरंगी या ठिकाणी बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. माझ्या शाळेमध्ये वृक्ष लागवड दरवर्षी करतो. एक विद्यार्थी एक झाड याप्रमाणे या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे. अनेक प्रकारची झाडं आहेत. नारळाची झाडं, लिंबू, साग, केळी या प्रकारची झाडं या ठिकाणी आम्ही लावतो. साठवण टाकी आहे. त्या टाकीमध्ये पाण्याचा विनायक वापर करतात आणि हात जेवणापूर्वी जेवणानंतर हात धुण्यासाठी स्वच्छ धुण्यासाठी त्या पाण्याचा वापर करतात. पाणी बचत म्हणजे पाणी
माझ्या शाळेची ही किचन शेड आहे आणि किचन शेडमध्ये हे जेवण बनवण्यासाठी कट्टा बनवलेला आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी धान्य जे येतं ते धान्यासाठी साठवून टाके आहेत. त्याचप्रमाणे जे कडधान्य येतं किंवा जिरा मोहरी त्याची मांडणी आहे आणि अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण धान्य देण्याचा प्रयत्न करतो, जेवण देण्याचा प्रयत्न. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत आमच्या मराठी शाळेमध्ये स्वयंपाकी म्हणून मॅडमची निवड झालेली आहे. या अंतर्गत मॅडम आमच्या विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि पोषक असा आहार बनवून विद्यार्थ्यांना पोषण असं आमच्या विद्यार्थ्यांचं होतं. हे आमच्या शाळेचं मराठी शाळेचं शौचालय आहे. सुंदर आणि स्वच्छ असं शौचालय आहे. मुलांचं शौचालय वेगळं आणि मुलींचं शौचालय वेगळं आहे. हे मुलांचं शौचालय आहे आणि आठवड्यातून दोनदा आम्ही ते स्वच्छ करत असतो. हे मुलींचं स्वतंत्र असं आणि स्वच्छ असं आमच्या शाळेतलं स्वच्छतागृह आहे. माझी मराठी शाळा परतुडीत या शाळेचा हा परिसर आहे. या परिसरामध्ये असणारे भौतिक घटक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि स्वच्छ आणि सुंदर शाळा, आनंददायी शाळा बनवण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. शासनाच्या जेवढ्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात त्या माझ्या पूर्ण अपर्तुडी शाळेमध्ये मी राबवतो आणि त्यामुळेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना उत्साह आणि एक प्रकारे चेतना मिळते. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो की आपल्या ह्या मराठी शाळेमध्ये आपण या ठिकाणी पहिलीचा प्रवेश या ठिकाणी 100% विद्यार्थ्यांचा झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी माझ्या ग्रामस्थांना, माझ्या या परिसरातील लोकांना मी या ठिकाणी आव्हान करत आहे.